नाणे वगैरे कौल लागलाय तो मात्र माऊली लेवल यांच्या बाजूने आणि प्रथम मला वाटतंय फलंदाजी स्वीकारले. चला चला पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करा. चला अलिबाग संघांना विनंती असेल आपलं क्षेत्रक्षम पांगून घ्या ताबडतोब. तर जेडी कुठे असेल समालोचन कक्षामध्ये यायचं मी विनंती करीन जेडी यांना. तर यानंतर आणखी एक सुमधुर गोड आवाज रायगडचा आणखी एक बुलंद आवाज जेडी यांच्या आवाजातून आपण ऐकूया. फायनलच्या सामन्याचं समालोचन. धन्यवाद संतोष. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत अर्थातच काय तर मेगा फायनलचा सामना तुम्हा आम्हा समोर या स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती आपण पाहतोय. सनराईज क्रिकेट अकॅडमी पर्व 3 आपण पावसाळी रबरबॉल ही स्पर्धा या मैदानावरती मात्र नक्कीच पाहतोय. पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि 2 टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल माऊली इलेव्हन कामोटे संघ, विपक्ष आरसी बॉयज अलिबाग. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली लढत मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण कामोटे इंटर कॉलनीमधून पाहतोय. प्रमोद आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर नितीन पनाळे आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याने खेळलं. इथे आपण पाहतोय अगदी चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी 2 धावा प्रमोदच्या अगेन्स्ट माऊली इलेव्हन कामोटे संघाचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष पाल आणि नितीन पनाळे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वरुण राजाचं आगमन दी संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतंय. आयोजकांनी घेतलेले कष्ट गेले 3 दिवस या मैदानावरती ही स्पर्धा चालू आहे. 3 संघ आपण पाहतोय बक्षीस पात्र अगदी प्रत्येक दिवशी एक संघ वरती आलाय. इथून खोलवर पद्धतीचा चेंडू परंतु फटका काय सुरेख पाहायला मिळतोय. पंचकळातील सीमा रेषा पार चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते नितीन पनाळे यांची. मित्रांनो नितीन पनाळे हा क्लासिकल खेळाडू आहे. नितीन पनाळे नेटमध्ये जेवढी प्रॅक्टिस करतो ना त्या प्रॅक्टिसचं सर्व श्रेय तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना मात्र इथे देत असतो. अशी फलंदाजी असणं फार गरजेचं. सनराईज क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. आमचे दीपक कार्लेकर साहेब असतील, त्याच्यानंतर सुलक्षण भोईर असतील, लाला संजय मामा असतील, ही सर्व मंडळी अगदी कष्ट मेहनत घेऊन ही स्पर्धा राबवते. इथे आकाशाची उंची गाठली आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि नितीन पनाळे स्वस्तामध्ये बाद होतोय. प्रमोदला एक मोठी विकेट भेटते.
आता मात्र खऱ्या अर्थानं वरुण राजानं दोन्ही कॅमेरामनला कामाला लावले. अशा पावसामध्ये कॅमेरामनचं मात्र लक्ष अचूक टप्प्यावरती किंवा चेंडूवरती असणं फार गरजेचं. दिवसभर जेवढी मेहनत कॅमेरामन लोकांनी घेतली नाही ना माऊली प्रसाद इव्हेंटच्या, ते आता त्यांना घ्यावी लागणार आहे. अंधाराचं सावट तर आहेच आहे. स्वप्नील दरेकर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते प्रमोद यांची. आपल्याला एक चोरटी धाव इथून पाहायला मिळते. डायरेक्ट हिटची संधी, परंतु पहा फेकी केली आहे. 2 धावा इथून मात्र अर्जित केल्या गेल्यात. ओव्हर थ्रोचारानं इथे पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळतील. क्रिकेट मात्र नक्कीच रंगतदार स्वरूपात आले. मैदानावरती पाणीच पाणी झाले, सगळीकडे पाणीच पाणी, परंतु क्रिकेट वेळे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. स्वप्नील दरेकर चांगला फटका आहे. पहा आता, पहा खरी मजा इथे, खरी कसरत इथे. इथे लागे ना कुणाचा कुणाला मेळ. काय चाललाय हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पाणीच पाणी, चौकडे गेला चेंडू कुणीकडे, धरू कसा सापडू कसा, काय आता. प्रमोद यांचा पुढचा चेंडू स्वप्नील दरेकरसाठी ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी, विकेटचं पतन आणि संतोष पाल यांना माघारी जावं लागेल. आपण पाहतोय आपल्या सोबत आज मात्र सन्माननीय श्री दीपक कार्लेकर यांची कन्या. अगदी आपण पाहतोय नुकतंच झारखंडला क्रिकेट खेळून आल्यात आणि षटक या ठिकाणी पहिलं संपलं आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. आपल्या सनराईज क्रिकेट अकॅडमीकडून या आपल्या चिमुकलीला या क्रिकेटमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पहा, ज्यावेळेस तुम्हा सर्वांचं पाठीशी एकनिष्ठ उभं राहणं असतं, पाठबळ असतं, गायडन्स असतं, त्यावेळेस उत्तुंग भरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त पंखामध्ये ते बळ असणं फार गरजेचं आहे. त्यात तिच्या वडिलांची असणारी तिने उत्तुंग यशाची शिखरं गाठावी म्हणून त्या ठिकाणी चला फास्ट करा, फास्ट घ्या. प्रफुल्ल पाटील, स्वप्नील दरेकर, गुडघा टेक, तमाशा देख, चांगला फटका खेळाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रताप लाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील दरेकर यांच्या सोबतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, क्लासिकल, इट्स अ फॅब्युलस पॅरलल स्ट्रोक. 6 धावा षटकार. स्वप्नील दरेकर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. नितीन पन्हाळे जरी तंबूच्या आश्रयाला गेला असला तरी फलंदाजी चांगली पाहायला मिळते. मित्रांनो, इंटर कॉलनीची मॅच आपण पाहिली, ज्या संघासोबत ते खेळले ते एका तगड्या संघाला त्या ठिकाणी आव्हान देत असताना त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं या स्पर्धेमध्ये. तो संघ मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 कामोठी संघ खेळताना पाहायला मिळतोय. ती कमाल धमाल, ती नजाकत, ती आदा या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा काय फटका आहे. स्वप्नील दरेकर ऑन फायर, लगातारचा दुसरा आलाय. प्रफुल्ल यांच्या गोलंदाजीवरती चांगले फटके तो खेळतोय. मेगा फायनलचा सामना कसा असावा, तर मेगा फायनलचा सामना असा असावा. या सनराईज क्रिकेट अकॅडमीने ही जी स्पर्धा भरवली ना, जो मैदानाच्या आतमध्ये आत्ता सध्या जो सामना चालू आहे, तास पर्व 3रं पाहायला मिळते. लगातार 3ऱ्या वर्षी मात्र नक्की जी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि तो दिवस अगदी खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोड होताना पाहायला मिळतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत इथे खऱ्या अर्थानं साकार होताना पाहायला मिळते. इथे सुद्धा आपल्याला अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर पाहायला मिळते. 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. फेकी झाली आहे, परंतु 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट केल्यात. एका धावेचं महत्त्व फार आहे मित्रांनो.
28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र इथे स्वप्नीलसाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. या मेगा फायनलच्या पूर्वार्धामधील अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि उर्वरित 7 चेंडूमध्ये किती धावा कुठून काढल्या जाणार, कशा प्रकारचं आव्हान ठेवलं जाणार, पाहण्यासारखी गोष्ट. मात्र पाहण्यासारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अंगाचा वेध घेणारा चेंडू, डॉट चेंडू, लगातारचे 2. प्रफुल्ल यांनी अगदी शेवटच्या क्षणी स्वतःला सावरले आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती त्यांनी केली आहे. धावा जरी आल्या असल्या तरी आता त्यांना रोखण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, नावामध्ये सचिन आहे. सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आहेत. अलिबागचा असणारा हा खेळाडू महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अगदी आपण पाहतो जनतेची सेवा करतो. अगदी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि पहिल्या चेंडूवरती काय टोला मारलाय, काय फटका मारलाय. नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. 6 धावा षटकार. प्रताप नक्कीच चांगला फटका खेळलाय. प्रताप करून दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल द्या लवकर. वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी असणार आहे. सर्वांना विनंती आहे. हो प्रताप, काय नजाकत पाहायला मिळते, काय फटके खेळतोय तो. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. वेगाने धावफलक पुढे जात आहे आणि धावफलक जाऊन पोचते तब्बल 40 या आकड्यावरती. अजून 4 चेंडू शिल्लक आहे. आता वरुण राजा थांबलाय. पावसानं मात्र गती मंदावलेली आहे आणि या मंदावलेल्या गतीमध्ये आता चेंडू स्पष्टपणे दिसणार आहे. हो, काय चेंडू टाकलाय. नो बॉल दिलाय पंचांनी. नक्कीच त्याच्यावरती 1 धाव घेतली आहे. फ्री हिटचा चेंडू मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. स्वप्नील दरेकर समोर आहे. चांगला फटका इथे सुद्धा पाहायला मिळते. मैदानावरती अडथळा. 1च धाव. या आधीचा चेंडू आपण पाहिला, सूर गवसला नाही. नो बॉल. आता 5 चेंडू पावसाने ओला झालाय. मित्रांनो, ही जी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते, मला वाटतं ही 40+ टीम आहे. म्हणजे जे सर्व खेळाडू यांनी या मैदानावरती जेवढे खेळाडू खेळलेत ना, त्यांच्यापेक्षा जास्त काळ त्यांनी क्रिकेट खेळले. पंचांकडे मागणी केली जाते. काय घ्यायचं आहे. अच्छा, रिव्ह्यू घेतला या ठिकाणी. वाईटचा चेंडू अतिरिक्त उसळे आहे, त्या ठिकाणी मागणी केली जाते. वाईट बॉल आहे नक्कीच. आता रिव्ह्यू संपलाय. आता रिव्ह्यू घेता येणार नाही. आता पंचांनी दिलेला निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी अविभाज्य घटक म्हणून धरावा लागेल. फटका चांगला आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे, हात चोळलेत, पुसलेत आणि चेंडूला पकडले. वेल प्लेड स्वप्नील दरेकर. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. मेगा फायनल पर्यंत माऊली 11 कामोटे संघ येऊन पोचलाय. बहारदार क्रिकेटचा नजराना आज दिवसभरामध्ये या टीमने मैदानावरती साकार केलाय. समोर आपण पाहतोय RC बॉईज अलिबागची टीम इथे खेळताना पाहायला मिळते आणि कमबॅक आता सचिन म्हात्रे यांनी सुद्धा केलंय.
आमचे सचिन म्हात्रे आमचे मित्र आहेत, डेरवली गावामध्ये सध्या वास्तव्याला असतात, चांगल्या प्रकारचं क्रिकेट ते खेळतात, अलिबागवरून ते बिलॉंग करतात आणि खरंच या खेळाडूंनी सुद्धा आत्तापर्यंत छाप चांगली सोडली आहे. चव्वेचाळीस धावा, 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सर्वेश नवीन बॅटरन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिथे एक धाव आली आहे. चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, समोर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, फेकी केली आहे, चेंडू सापडला आहे आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तीन षटकांचा खेळ संपलाय. माऊली 11 कामोटे संघाने 46 धावा धावफलकावरती धावल्यात. विजयासाठी आरसी बॉईज अलिबाग या संघासमोर 47 धावांचं लक्ष ठेवलंय. 47 धावा कशा प्रकारे कुठल्या येणार. माऊली 11 कामोटे संघ, चला मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, आपला गोलंदाजी मार्कवरती सज्ज करा. तोपर्यंत आरसी बॉईजला विनंती असेल, चला सलामीचे 2 धुवाधार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. माऊली 11 कामोटे क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घेऊ नका जास्त. वरुण राजाची गती जी होती मंदावलेली, ती गती आता पूर्णपणे थांबली आहे. म्हणजे आता मैदानावरती पावसाचं सावट नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपल्याला भावाभावांची जोडी सलामीला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील अशी जोडी येताना पाहायला मिळते. आणि प्रसाद पाटील यांचा सुद्धा जर विचार केला तर हे सुद्धा महाराष्ट्र पोलीस आहेत. गणेश यादव हे सुद्धा अगदी रोज देशाची सेवा करत असतात नित्याने. ऑन स्ट्राईक आपल्याला प्रसाद पाहायला मिळतील, नॉन स्ट्राईकवरती प्रफुल्ल आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला
ली पाहायला मिळत आहेत. प्रथम ज्यांचं नाव आहे आणि प्रथम षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आला आहे. आजच्या या दिवसातील अर्थात या स्पर्धेतील शेवटचे 3 ओव्हर टाकण्यासाठी माऊली लिओन कामोटे सज्ज. पहिला चेंडू चला पंच आपला निर्णय काय असेल तो लवकर कळवा. ओके चला अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे. पंचांनी कळवले जास्त वाद पंचांसोबत घालू नका कारण आता अंधाराचं सावट जसजशी वेळ जाणार आहे तसतसं मैदानावरती येणार आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. नॉट आउट. भयान वेगाने चेंडू टाकला जातोय परंतु इथे मात्र वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख आल्यानंतर मात्र इथे वाईडने सुरुवात होतीये. संघाचं खातं इथून खोललं जातंय. RC बॉईज अलिबाग. हो काय फटका आहे. 6 धावा षटकार. गोलंदाजाच्या गतीचा केला जाणारा वापर कसा करायचा ते मात्र इथे या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाले. प्रसाद यांच्या या फटक्यावरून षटकार ठोकलाय. आणि षटकार कुणाला ठोकलाय. आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे त्याच्यावरती हा फटका खेळलाय. खऱ्या अर्थानं पा एज इज द जस्ट नंबर फॉर प्रसाद. वय हा फक्त आकडा आहे परंतु रक्तामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे आणि ते क्रिकेट या फटक्यामधून त्यांनी दाखवून दिलं आहे. आयुष्यामध्ये जे काही क्रिकेट खेळलं ते सार्थकी लागलं आहे पाहायला मिळतं आहे. वाईडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच वाईड कळवत आहेत. आता पहा आयोजन कमिटीकडून सूचना आली आहे. या ठिकाणी रिव्ह्यू फक्त एकच एका टीमला होता त्याच्यामुळे आता दुसरा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. इथे फटका फसलाय. आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. अडवलाय चांगल्या प्रकारे आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 5 चेंडू फेकले त्यातले 2 चेंडू वाईड आहेत. एक षटकार आलाय. एक एकेरी धाव आहे. याच्यामध्ये एका डॉट चेंडूचा सुद्धा समावेश आहे. आता मात्र चांगला सूर गवसला. इथे आता डॉट चेंडू आलाय. जे आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष इथे RC बॉईज अलिबाग या संघासमोर असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फटका सुरेख आहे समोरच्या दिशेनं. नो चान्स. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. वेगाने धावफलक पुढे. 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता उर्वरित चेंडू असणार आहेत.
13 चेंडू बाकी आहेत. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. अर्थातच वाईड चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती अजून एक धाव ॲड होते. 14 धावा धावफलकावरती होत आहेत. समीकरण जे आहे फलंदाजीचं धावांचं ते समीकरण जुळताना पाहायला मिळतंय. चांगला फटका, चांगला तटवलाय. गणेश कदम आहे तिथे, चेंडूला अडवलंय. तोपर्यंत एक धाव. पहा, महत्वाच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल आणि प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. इथे आपण पाहतोय हा पहिला चेंडू वाईड चेंडू पाहतोय उजव्या एसटीच्या बाहेरचा आणि मयूरच्या गोलंदाजीला एमएनआर ग्रुप कामोटे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी मयूर यांच्या गोलंदाजीवर. परंतु मयूरवरतीच आक्रमण चढवलंय, बक्षीस लावलंय आणि बक्षीस लावल्यानंतर मयूरच्या गोलंदाजीचा सूरज गायब झालाय. त्याच्यावरती षटकार आणि पहा या ठिकाणी पैसे जमा केलेत. 5 षटकार आला तरी ती संधी आहे. विकेट आली की पैसे भेटणार आहेत. बोली लावा तुम्ही. आता चांगला चेंडू आहे. आता चांगला उसळी घेणारा चेंडू आहे. हे चेंडू टाकण्यासाठी तो माहीर आहे. चांगले चेंडू टाकतोय. फटका आलाय. फटका आल्यानंतर मॅचमध्ये 9 तारुण्य आले. तब्बल धावफलकावरती 22 आहेत. 47 धावांचा पाठलाग चालू आहे. त्यामुळे मॅच अजूनही दोन्ही संघांकडे आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क पाहायला मिळत नाही. अगदी ताकदीचा वापर नक्कीच केला जातोय, परंतु बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाही. वाईट चेंडूनं सुरुवात केली, त्यानंतर षटकार आला, नंतरचे 2 डॉट टाकले. पुन्हा एकदा रिपीट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी सेम टू सेम डिलिव्हरी मयूरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. दरम्यान आपल्याला एक धाव त्या ठिकाणी येते आणि हो 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 पहा नितीन पनाले एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू टाकून झालेत. प्रसाद यांना काहीतरी कामगिरी करावी लागेल. दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न, परंतु पहा मैदानावरती आपण पाहतोय अगदी पिच संपूर्णतः ओलं आहे आणि डॉट चेंडू पाहायला मिळालाय. या षटकामध्ये 4 डॉट चेंडू टाकलेत. सहा चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 षटकार खेचायचेत. ते 4 षटकार खेचले जाणार काय? प्रताप आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. त्या प्रतापनं दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
गणेश यादव खूप दांगडा अनुभवी क्रिकेटमधला प्लेयर चोरण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. फुल्लर लेनचा चेंडू वा पहिला आलाय 6 धावा षटकार. गणेश यादवच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. उर्वरित 5 चेंडूमध्ये 3 पाहिजेत. 3 येणार काय? जर तर प्रताप आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आता मात्र चांगला फटका खेळलाय. क्रीडा रसिकांचं मन प्रफुल्लित करणारा हा फटका पाहायला मिळाला प्रफुल्लच्या बॅटमधून. पुन्हा एकदा इट्स बिग 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 हिट. 6 धावा षटकार. गोलंदाजावरती दडपण. येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. मित्रांनो, काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अफलातून क्रिकेट. 2 फुलर लेनचे चेंडू, त्याचा घेतला जाणारा खरपूस समाचार आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. मॅच रंगतदार मध्ये कंडिशनमध्ये येऊन पोचली आहे आणि मला म्हणा वाटतंय घालील लोटांगण वंदिने चरण डोळ्याने पाहिले फटके तुझे. पोस्टर लावणे आनंदी पूजन भावे ओवाळीनं सचिन नामा. तोमेव बॅटमन बॉर्डर तोमेव लारा गावस्कर तोमेव फलंदाज गोलंदाज तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर तोमेव. हरे सचिन 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 हरे तेंडुलकर हरे. क्रिकेटच्या देवाची आरती. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुढचा चेंडू चांगला तटवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. इथे क्रिकेट अगदी आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला या सलामीच्या जोडीनी काय करून दाखवलंय. अलिबाग संघाचं वर्चस्व या मैदानावरती गाजताना पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. धावांची गरज आहे 8. एकमेकांची पडली गाठ पडली ठका. काय कमाल आहे. प्रताप केला. 3 षटकार खाल्ले, 1 चौकार खाल्लाय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मैदानाच्या चौफेर बाजूने होऊ द्या. 40+ ची टीम मैदानाच्या आतमध्ये 9 तरुणांबरोबर लढताना पाहायला मिळते. 2 चेंडू 2 वरती मॅच आणून सोडली आहे. 4 चेंडूमध्ये तब्बल 22 कुटून काढलेत. आता काय रणनीती असणार. आणि RC बॉईज अलिबाग हा संघ असा आहे, त्यांनी आतापर्यंत क्लास त्यांचा फलंदाजीचा गोलंदाजीचा दाखवला आहे. चला तयारी करा. सुरू करा सामना. मित्रांनो, आता मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतंय. जसं एखाद्या कोळ्याने समुद्रामध्ये जाळं टाकावं मासे पकडण्यासाठी आणि मासे शोधायची वेळ यावी ना, तशी आता चेंडू शोधायची वेळ इथे मैदानाच्या आतमध्ये. वाह. परंतु पहा इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि झेल टिपलाय. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. मित्रांनो, सामना कंपल्सरी चेस आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. 2 धाव्या कराव्याच लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद वटकर आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. विनोद वटकरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एक चेंडू 2 धावा. विनोद वटकरे ऑन स्ट्राईक.
प्रतापचा येणारा चेंडू, कोण मारणार बाजी? ओ गणपती बाप्पा मोरया! काय मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश केली आहे. गुडघा टेक, तमाशा टेक. प्रताप लाडने दिवसभरामध्ये केलेला पराक्रम आरसी बॉईज अलिबाग या संघाने मोडीत आणलाय, डाव सावरलाय. आणि या सनराईज क्रिकेट अकॅडमी माध्यमातून पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पर्व तिसरेचा ठरलाय. चॅम्पियन वेल प्लेड आरसी बॉईज अलिबाग. माऊली 11 कामोटे संघ सुद्धा खूप चांगल्या प्रकारची खेळी केलीत, रनरअप राहिलात. अगदी आपण पाहतोय कामोटे इंटर कॉलनीमधून एक संघ विजयी होणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा समावेश आहे. तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलात. अगदी आपण पाहतोय मनापासून तुमचं सुद्धा हार्दिक असं अभिनंदन असणार आहे. अगदी आपण पाहतोय आपल्या कामोटेमध्ये क्रिकेट खेळणारे आमचे जयेश पाटील सर असतील आणि त्यांच्याच गावातली टीम मात्र इथे पाहायला मिळाली. मग ते सचिन म्हात्रे असतील, त्यांच्यासोबत आपण पाहतोय प्रसाद असतील, प्रफुल्ल असतील, ही सर्व मंडळी अगदी त्यांच्या जीवाभावाची मंडळी इथे खेळायला आली. आणि नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं विजय प्राप्त केला तर अतुल भाऊ आवटी आणि जयेश पाटील या दोघांकडून सुद्धा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. वेल प्लेड बॉईज 40+ क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे खेळताना पाहायला मिळालं, साकार करताना पाहायला मिळालं. धन्यवाद. थोड्याच वेळात आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत.
अकॅडमीकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज होतं, तर ते कॅश प्राईज ओम यांनी घेऊन जायचं आहे. अगदी कमी वयाचा खेळाडू पाहायला मिळतोय प्रसाद भोईर, परंतु खूप चांगल्या प्रकारची दर्जेदार गोलंदाजी सुलक्षण भोईर यांच्याकडून तो वारसा त्यांना मिळाला आहे आणि पावलावरती पाऊल ठेवून तो वारसा पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. पुढील बक्षीस वितरण आपण पाहतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच काय तर मॅन ऑफ दी सिरीज, या टुर्नामेंटमधला मॅन ऑफ दी सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्याच्याकडे फलंदाजी आहे, ज्याच्याकडे गोलंदाजी आहे, ज्याच्याकडे सर्व प्रकारचा खेळ अगदी अष्टपैलुत्व आहे, तो खेळाडू ठरतोय मॅन फ्रॉम अलिबाग, द आरसी बॉईज संघाचा खेळाडू प्रसाद पाटील ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ दी सिरीज. चला या सर्वांनी एक दर्जेदारी खेळी आपला अष्टपैलुत्व कायम ठेवत वयाची 40 ओलांडल्यानंतर सुद्धा तीच धमक, ती जिगर आणि क्रिकेटला घातलेली ती साध इथे आपल्याला मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचं अष्टपैलुत्व कामगिरी या मैदानावरती साकार झाली आणि म्हणून नामांकन येत आहे प्रसाद पाटील मॅन ऑफ दी सिरीज. आणि ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय तो शेवटचा क्षण, अर्थातच या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक, या स्पर्धेचा चॅम्पियन, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट टीम, ज्या टीमने बहारदार खेळी करत मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सनराइज क्रिकेट अकॅडमी पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या नावावरती चॅम्पियन या रूपानं कोरली आहे, तो आरसी बॉईज अलिबाग संघ ठरतोय चॅम्पियन. या मी दीपक कार्लेकर साहेब असतील, सुशांत पाटील सर असतील, त्यानंतर आमचे संजय मामा असतील, सुलक्षण भोईर असतील, सर्वांना विनंती करतोय की या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी आपण आरसी बॉईज अलिबाग या संघाला सन्मानित करायची. धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्या दानशूर दात्यांनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत केली असेल, हे क्रिकेट यशस्वी होण्यासाठी आर्थिक हातभार लावला असेल, त्या सर्वांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय त्या ठिकाणी अध्यक्ष सन्मान्य श्री सागर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं हे संपूर्ण लाईव्ह जे आहे ते त्यांच्या माध्यमातून इथे स्पॉन्सर करण्यात आलं. आपण पाहतोय आमचे सुशांत पाटील हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. कामोटे क्रिकेटमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या सर्व खेळाडूंचं, लाईव्हवाले असतील, पंच असतील, आयोजन कमिटी असतील, सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत, त्यामुळे तुमचाही ऋणी राहतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.